नमस्कार मंडळी, महालक्ष्मी रेसिपीमध्ये ना तुमच्या मनापासून स्वागत आहे। मी ना तुमच्यासाठी आज एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती पण ना भोपळ्यांच्या बियांची चक्की। ही चक्की ना इतकी पौष्टिक आहे ना, ही एकदा खाल्ली ना पुन्हा पुन्हा बनवाल। आणि खास म्हणजे ना यात साखर कमी, गुळाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप नका करू। तुमचा थोडाही वेळ न घालवताना मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, पावशर गुळ घेतलेला आहे आणि भोपळ्याच्या बिया आहेत ना ह्या पण पावशरच आहेत, प्रमाण मी सेम घेतलेला आहे। बदाम अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, काजू मनुके घेतलेले आहेत आणि ना शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता मी सर्वात अगोदर ना एकीकडे पॅन ठेवला, पॅनवर ना भोपळ्याच्या बिया अगोदर भाजून घेत आहे। भोपळ्याच्या बिया जास्त भाजून घ्यायच्या नाहीयेत, कारण त्या जास्त भाजल्या की ना त्या कडवू लागतात। आणि मग नंतर ना मी 2 चमचे तूप टाकलेले, मस्त असं हलवून घ्यायचं। ह्या भोपळ्याच्या बिया जितक्या खमंग भाजून घेता येईल ना तेवढ्या भाजून घ्यायच्या, जास्त करपू द्यायच्या नाहीत। ह्याप्रमाणे मी भोपळ्याच्या बिया अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायच्या। मग नंतर चला ना शेंगदाणे पण एकीकडे भाजून घ्यायचे। शेंगदाणे जितके खमंग भाजता येईल ना तेवढे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे। मी परत 2 चमचे मी ना तूप टाकलेले। तुपाचं प्रमाण मी पहिल्यापासून सांगते की नाही जास्त घ्यायचं, कारण तुपाने ना हे चक्कीला खूप भारी चव येते। मस्त असे शेंगदाणे ना खमंग भाजून घ्यायचे, खमंग शेंगदाणे। आणि शेंगदाणे पण ना थंड होण्यासाठी ना त्या प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे। नंतर चला ना ड्रायफ्रूट्स असे भाजून घ्यायचे। जेवढे माझ्याकडे ड्रायफ्रूट्स होते ना मी तेवढेच मी घेतलेले आहेत। बदाम, काजू, मनुके हे पण छान असे भाजून घ्यायचे, मस्त लालसर कलर येईपर्यंत। मी परत 2 चमचे ना तूप टाकणार आहे, ते तुपामध्ये मस्त असं लालसर होईपर्यंत ना भाजून घ्यायचे। आणि तुम्ही बघू शकताय की ना काजू बदाम मी छान भाजून घेतलेले। नंतर ते पण थंड होण्यासाठी ना त्या प्लेटमध्ये काढून घेतले। आणि थंड झाल्यानंतर ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकायचे आणि छान असं वाटण करून घ्यायचं। जरा जाडसर वाटण करून घ्यायचं, जसं शेंगदाण्याचं कूट असतं ना त्याप्रमाणे मी वाटण करून घेतलेलं आहे। मग ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं ते कूट। आणि ते काढून झाल्यानंतर ना एकीकडे पॅन घेतला, पॅनवर ना ते मी पावशर गुळ घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं। गुळ हे ना छान असं वितळून घ्यायचा, म्हणजे एक तारी पाक केला तरी चालेल, नाही केला तरी पण चालेल, कारण गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा, म्हणून मी मस्त असा गुळ वितळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता गुळाचे ढेकळे जे होते ना ते सगळे असे विरघळून घ्यायचे। आणि गुळ आहे ना आपला सगळा असा विरघळून झालेला आहे। नंतर एक तारी पाक झालाय का नाही म्हणून असं चेक केलं, एक तारी पाक पण झालेला आहे। मस्त असं परत एकदा हलवून घेतलं आणि हे मिश्रण आहे ना गुळाचं आपल्याला जे वाटण करून ठेवलं होतं ना आपण भोपळ्यांच्या बियांचं, ते त्याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं। आणि हे गुळाचं मिश्रण आहे ना असं ओतून घेतलं ना तर मग उलटण्याने ना लगेचच्या लगेच आहे ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं। जितक्या लवकर गरमागरमामध्ये हे करून घेतलं जाईल ना तेवढं हे मिश्रण आपल्याला चक्कीचं छान होतं, म्हणून मी ना मस्त असं उलटण्याने मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे। आणि जेवढं हे चक्कीचं मिश्रण एकजीव होईल ना तेवढी आपली चक्की ना आकार देण्यासाठी ना खूप मस्त येईल आकार देता, म्हणून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। थंड व्हायची अजिबात वाट बघायची नाही, कारण हे गरमागरमामध्येच हे आपल्याला सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे। आणि हे असं करून घेतलेलं आहे मिश्रण। नंतर ना एक प्लेट घेतली, प्लेटला ना तूप लावलं आणि ते चक्कीचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं। आता हे मिश्रण आहे ना सगळं काढून घेतलं त्या प्लेटमध्ये आणि उलटण्याच्या साहाय्याने ना असं सगळीकडे हळूहळूच पसरून घेतलेलं आहे, कारण गरमागरमामध्येच केलं ना चक्कीचं हे मिश्रण सगळीकडे असे पसरून, तेव्हाच ही आपली चक्की ना सेट होते आणि मस्त आकार पण द्यायला जातो। मग नंतर ना उलटण्याने होत नव्हतं ना तर म्हणून मी एक ना वाटी घेतली आणि वाटीच्या साहाय्याने ना हे मिश्रण हलक्या हाताने असं ना सगळीकडे पसरून दिलेलं आहे। आणि हे सगळीकडे असं मिश्रण चक्कीचं पसरून दिलं की नंतर छाला ना मी वरनं ना थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि पिस्ता टाकलेला आहे। नंतर ना भोपळ्याच्या बिया टाकलेल्या, भोपळ्याच्या बिया आणि पिस्ता आणि पांढरे तीळ टाकले ना तर ही चक्की दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम झाली होती। आणि मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जरा तरी आवडला असेल ना तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि वाटीच्या साहाय्याने ना सगळीकडे असं पसरून घेतलं परत एकदा, कारण आपले पांढरे तीळ आणि भोपळ्याच्या बिया आणि पिस्ताना निघायला नको म्हणून मी छान असं परत एकदा पसरून घेतलं। आणि ना 10 मिनिटांनी ना चाकूने ना मी त्याला असं
चौकोनी आकार जसा असतो ना त्याप्रमाणे दिलेला आहे. तुम्ही कोणताही पदार्थ करताना, वडी किंवा चक्की करताना ना सुरुवातीला ना मध्यंतरूनच कट करायचं असतं, कारण मधून कट केलं नाही ना पहिल्यांदा सुरुवातीला केलं ना तर आपल्याला आकार देता व्यवस्थित अजिबात येत नाही. तर मी ना छान मधूनच असं कट करून घेतलेलं. मस्त चौकोनी आकारामध्ये ना मी ही चक्की अशी कट करून घेतलेली आहे. दिसायला तर किती सुंदर दिसते आणि चवीला म्हणा तर अप्रतिम झाली होती, मी सारखी सांगते. आणि भोपळ्याच्या बियाचे ना भरपूर सारे असे फायदे आहेत. जेवढे मला फायदे माहिती आहेत ना ते तुमच्याशी शेअर करते. ही चक्की फक्त ना टेस्टी नाही तर ना तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. रोज खाल तर ना शरीराला ताकद मिळते, केस आणि त्वचा सुधारते, इम्युनिटी वाढवते, थकवा कमी होतो. आणि भोपळ्यांच्या बियामध्ये ना भरपूर सारं असं प्रोटीन असतं, म्हणजे छोटा तुकडा पण मोठा फायदा. तर ही ना रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते कमेंटमध्ये सांगायला जरा पण विसरू नका. हे चक्कीचं मिश्रण आहे ना गरम होतं ना म्हणून मी तेव्हा चौकोनी आकारामध्ये दिला होता आणि 30 मिनिटं ना सेट होण्यासाठी ठेवून दिलं. तर 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चाकूच्या साहाय्याने ना, आणि चाकूच्या साहाय्याने ना मी एक चक्की अशा काढून घेतलेल्या आहेत. करायला पण सोपी आणि खायला पण खूप टेस्टी झाल्या होत्या ह्या चक्क्या. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता सहजच निघल्या जात आहेत. मी हाताने पण काढलेल्या दाखवते तुम्हाला चक्क्या. ह्या भोपळ्याच्या चिक्की आहेत ना हाताने पण सहज निघल्या जात आहेत. तुम्ही बघू शकता मी सगळ्या हाताने पण अशा काढून घेतल्या आहेत, काही चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेल्या. नंतर एक प्लेट घेतली आणि प्लेटवर छान असं डेकोरेशन जसं करता येईल ना जितकं मला जमेल तेवढं अशी हे डेकोरेशन पण करून घेतलेले. प्लेटवर असे मस्त चक्क्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर पण चक्क्यांना किती भारी आलेला आहे. तर मंडळी ना तुमच्या घरी लहान मुलं पण असेल ना तर तुम्ही त्या मुलांना पण ही चक्की रोज देऊ शकतात. असं नाही की मोठे माणसंच खाऊ शकतात, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना ना ही भोपळ्यांची चक्की चालू शकते. आणि मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे, ही रेसिपी ना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि भोपळ्यांच्या बियापासून ही चक्की केलेली आहे ना तर ती तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही बघू शकताय किती छान झालेली, तोंडात टाकता क्षणी विरघळली जाणारी चक्की आहे. आणि सर्व चक्क्या मी भरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. सहज महिनाभर टिकल्या जाणाऱ्या चक्क्या आहेत ह्या. तर मंडळी स्वस्त राहा, स्वस्त खा आणि मस्त राहा. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपी सोबत. बाय.